if the angles of a quadrilateral are in the ratio are in the ratio 3:4:5:6. 3:4:5:6. Full stop. Find their measures. Find their measures in radians. Find their measures in radians. Angles of a quadrilateral. क्वेश्चन काय पहा, क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन, याचे 4 अँगल 3:4:5:6 या रेशो मध्ये आहेत आणि हे चारही अँगल आपल्याला फाइंड करायचे आहेत रेडियन्स या युनिट मध्ये. याला आपण दोन प्रकारे सॉल्व करू शकतो. एक म्हणजे आधी अँगल्सच्या व्हॅल्यूज डिग्रीज मध्ये फाइंड करायच्या आणि नंतर मिळालेल्या प्रत्येक डिग्री मधल्या अँगलचं कन्व्हर्जन रेडियन मध्ये करायचं. अँगलच्या व्हॅल्यू आधी डिग्री मध्ये फाइंड करायच्या आणि मग त्या प्रत्येक व्हॅल्यूचं कन्व्हर्जन रेडियन मध्ये फाइंड करायचं. ही एक मेथड. आणि दुसरी मेथड म्हणजे डायरेक्ट रेडियन मध्येच आन्सर मिळवायचं. कारण विचारलंय रेडियन मध्ये, डायरेक्ट रेडियन मध्ये आन्सर घेता येईल. त्यासाठी काय करावं लागेल, रेशो आणि प्रपोर्शन या चॅप्टर मध्ये तुम्ही अशा प्रकारचे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. रेशो दिलेला असेल आणि त्यावरून आता व्हॅल्यू फाइंड करायची आहेत. काय करावं लागतं यामध्ये, कॉमन मल्टिपल एक्स गृहीत धरायचा, समानपट कॉमन मल्टिपल. फर्स्ट ऑफ ऑल angles of a quadrilateral are in the ratio are in the ratio 3:4:5:6. Let x be the common multiple. x हा आपण काय गृहीत धरला, कॉमन मल्टिपल. मग x जर कॉमन मल्टिपल असेल तर अँगल काय होतील, therefore angles are 3x 4x 5x and x जर आपण डिग्री मध्ये फाइंड केला तर मिळणारे अँगल डिग्रीत मिळतील. x जर आपण रेडियन मध्ये फाइंड केला तर मिळणारे अँगल रेडियन्स मध्ये मिळतील. 4 अँगल्स 3x 4x 5x आणि 6x हे आपल्याला मिळाले. x ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार, क्वाड्रिलॅटरलच्या चारही अँगलचं ऍडिशन किती असतं, 360 डिग्री. क्वाड्रिलॅटरलच्या चारही अँगलचं ऍडिशन 360 डिग्री आणि ट्रायंगलच्या तीनही अँगलचं ऍडिशन 180 डिग्री असतं. याचा या ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे. मग यात 3x प्लस 4x प्लस 5x प्लस 6x इक्वल टू चारही अँगलचं ऍडिशन काय होईल, 360 डिग्री. आता इथून पुढे पुन्हा दोन मार्ग.
यांचं आपण जर ऍडिशन केलं तर लेफ्ट साइड काय येते 3x + 4x 7x 7 + 5 12 12 + 6 म्हणजे 18x = 360 डिग्री. 18 ज्यावेळी आपण राईट साइडला डिव्हाइड घेऊ त्यावेळी x ची किंमत काय मिळेल x = 360 डिग्री अपॉन 18 म्हणजे तो किती येणार x ची किंमत डिग्री मध्ये मिळाली आपल्याला. ही किंमत जर आपण इथे प्रत्येक ठिकाणी यूज केली 3x 4x 5x आणि 6x मध्ये तर मिळणारा प्रत्येक अँगल हा डिग्री मध्ये असेल. 3 × 20 म्हणजे 60 डिग्री 4 × 20 म्हणजे 80 डिग्री 5 × 20 म्हणजे 100 डिग्री आणि 6 × 20 म्हणजे 120 डिग्री असे डिग्रीमध्ये आपल्याला सगळे अँगल मिळतील. त्या प्रत्येक अँगलचं कन्व्हर्जन कशामध्ये करावं लागेल रेडियन मध्ये. ओके ही एक मेथड आपण वापरू शकतो. चारही अँगलचं कन्व्हर्जन रेडियन्स मध्ये करत बसण्यापेक्षा हा जो मिळालेला x = 20 डिग्री आहे याचं एकट्याचं कन्व्हर्जन फक्त रेडियन मध्ये करायचं. x चं कन्व्हर्जन फक्त रेडियन मध्ये करायचं. रेडियन मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी काय करावं लागेल π/180 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे 20 डिग्री त्यालाच आपण 20 × π/180 घेतला काय येईल π/9 हा मिळेल रेडियन मध्ये. आता x ची ही किंमत जर आपण इथे यूज केली तर 3x म्हणजे 3π/9 4x म्हणजे 4π/9 5x म्हणजे 5π/9 6x म्हणजे 6π/9. डायरेक्ट व्हॅल्यू कशामध्ये मिळतील आपल्याला म्हणजे चारही अँगलचं कन्व्हर्जन डिग्री मधून रेडियन मध्ये करण्यापेक्षा फक्त x चं कन्व्हर्जन रेडियन मध्ये केलं की आपल्याला रेडियन्स मधल्या व्हॅल्यूज मिळून जातील. ओके ही सेकंड मेथड. पहिल्या मेथड नुसार 4 कन्व्हर्जन करावं लागायचे डिग्री टू रेडियन. या मेथड नुसार एक कन्व्हर्जन केलं तरी चालतंय. आता एकही कन्व्हर्जन न करता कसं इनिशियली आपण हे जे 4 अँगलचं ऍडिशन लिहिलंय 3x + 4x + 5x + 6x = काय लिहिलाय 360 डिग्री. ही राईट साइड लिहितानाच आपण जर रेडियन मध्ये लिहिली तर सगळ्या व्हॅल्यूज रेडियन मध्ये डायरेक्टच मिळतील कुठल्या कन्व्हर्जनची गरजच नाही. पण 360 डिग्री म्हणजे किती रेडियन्स हे आपल्याला माहिती पाहिजे. 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन्स आणि 360 डिग्री म्हणजे काय 2 पाय. म्हणजे जर आपण या ठिकाणी टू पाय रेडियन अशी व्हॅल्यू घेतली तर 18x = 2 पाय रेडियन्स म्हणजेच x = 2 π/18 म्हणजेच x ची किंमत π/9 and therefore required angles are काय होतील 3x 4x 5x आणि 6x. रिक्वायर्ड अँगल्स आर 3x म्हणजेच 3 × π/9. इथे थोडं कॅल्क्युलेशन करू शकतो आपण. 3 × π/9 म्हणजेच π/3 रेडियन्स कारण 3 ने भाग जाईल तिथे. 4x म्हणजेच 4 π/9 इथे मात्र भाग जाणार नाही. 5x म्हणजेच 5 π/9
आणि 6x 6π/9 इथे मात्र 3 ने भाग जाईल 2π/3 रेडियन्स. पहा लक्ष द्या केअरफुली. रेडियन्स मध्ये विचारला तर सुरुवातच रेडियन्सने करायची. सगळे आन्सर रेडियन्स मध्ये येतील. डिग्रीज मध्ये विचारला तर फक्त काही प्रश्नच नाही. 2π रेडियन काय घ्यायचा 360 डिग्री हे कन्वर्जन. समजा क्वेश्चन असा विचारला फाइंड द अँगल्स इन डिग्रीज अँड रेडियन्स, दोन्ही युनिट मध्ये विचारले. दोन्ही युनिट मध्ये विचारले तर काय करायचं, आधी कुठल्या तरी एका युनिट मध्ये 4 अँगल फाइंड करायचे. समजा आधी आपण रेडियन मध्ये फाइंड केले. त्या प्रत्येक अँगलचं कन्व्हर्जन नंतर कशामध्ये करायचं, डिग्री मध्ये करायचं. किंवा आधी डिग्री मध्ये फाइंड केले नंतर प्रत्येक अँगलचं कन्व्हर्जन रेडियन्स मध्ये करायचं. ओके, 2 युनिट मध्ये जाऊ शकतं. नेक्स्ट वन, the measures of angles of a triangle, angles of a triangle are in the ratio 2:3:5, 2:3:5,
full stop. Find their measures in degrees and radians. Find their measures in degrees and radians. First of all, angles of a triangle are in the ratio are in the ratio 2:3:5. Let x be the common multiple. Therefore, angles are 2x, 3x and angle काय होतील 2x, 3x आणि 5x. डिग्री आणि रेडियन दोन्ही युनिट मध्ये विचारलंय. आधी डिग्री मध्ये फाइंड करू आपण. 2x प्लस 3x प्लस 5x. ट्रायंगलच्या तिन्ही अँगल्सचं ऍडिशन 180 डिग्री किंवा आधी रेडियन मध्ये पण फाइंड करू शकतो इक्वल टू पाय. 2x प्लस 3x प्लस 5x म्हणजे 10x इक्वल टू 180 डिग्री म्हणजेच x इक्वल टू 180 अपॉन 10. So x equal to 18 degree and therefore angles of a triangle are काय होतील 2x म्हणजेच 2 into 18 equal to 36 degree. 3x 3 into 18 degree 54 degree आणि 5x 5 into 18 म्हणजे 90 degree. These are angles of triangle in degrees. Their measures in radians are 36 degree म्हणजेच 36 into pi upon 180. आता यामध्ये 18 ने डिवाइड करता येईल 2 पाय अपॉन 10 18 ने डिवाइड केला आणि पुन्हा 2 ने डिवाइड केलं तर पाय बाय 5 रेडियन्स. नंतर 54 डिग्री 54 चं कन्वर्जन रेडियन्स मध्ये करत असताना 54 into pi upon 180. 18 ने डिवाइड केला तर काय येईल 3 pi by 10 रेडियन आणि 90 डिग्री म्हणजेच 90 into pi upon 180 equal to pi by 2 radians. तर शेवटी आपण कंप्लीट आन्सर कंबाईन करू शकतो. Therefore angles of triangle in degrees are
36 डिग्री, 54 डिग्री अँड 90 डिग्री. आणि शेवटी angles of triangle in radians are काय येतील, पाय बाय 5, 3 पाय बाय 10 आणि पाय बाय 2 रेडियन्स. शेवटी असं पूर्ण आन्सर आपण कंबाईन करू शकतो. The sum of two angles, the sum of two angles is 5 pi radians. 5 pi radians, and their difference is 60 degree. 60 degree. Full stop. Find the angles in degrees and radians. Degrees and radians. आता या ठिकाणी दोन अँगल्सचं ऍडिशन दिलेलं आहे 5 पाय रेडियन्स आणि त्याचा डिफरन्स म्हणजेच त्यांचं सबट्रॅक्शन दिलेलं आहे 60 डिग्री. अँगल फाइंड करायचे आपल्याला डिग्री आणि रेडियन दोन्ही युनिटमध्ये. पहिल्यांदा आपण ते दोन अँगल कन्सिडर करणार. लेट x and y be the required angles. रिक्वायर्ड अँगल जे आहेत ते गृहीत धरू आपण x आणि y. दोघांचं ऍडिशन दिलंय 5 पाय आणि सबट्रॅक्शन दिलंय 60 डिग्री. दोन इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या आहेत. पण यात एका ठिकाणी अँगल रेडियन मध्ये त्यांचं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन डिग्री मध्ये. हे इक्वेशन सॉल्व्ह करता येतील का? नाही. ते दोन्ही युनिट सारखे पाहिजेत. एकतर दोन्ही डिग्री मध्ये पाहिजेत किंवा दोन्ही रेडियन्स मध्ये.
दोन्ही पैकी कोणत्याही युनिट मध्ये घेतलं तरी चालेल, पण युनिट त्यांचं सेम पाहिजे. मग काय करायचं यात, एक्स आणि वाय हे डिग्री मध्ये गृहीत धरायचे. शक्यतो अशा प्रकारचे क्वेश्चन ज्यावेळेस इक्वेशन सॉल्व्ह करायचे ते इक्वेशन सॉल्व्ह करायला डिग्री कन्व्हर्जन सोपं जातं. जरी आपल्याला विचारलं असतं फाइंड द अँगल्स इन रेडियन, तरीही ते डिग्रीमध्ये इक्वेशन सॉल्व्ह करणं सोपं जातं रेडियन्सपेक्षा. कारण रेडियन्समध्ये येते अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी, ती बऱ्याच जणांना त्रासदायक ठरते, म्हणून सांगितलं, अदरवाईज काही अडचण नाही. एक्स आणि वाय डिग्री हे दोन अँगल्स गृहीत धरले. गिव्हन दॅट त्यांचं ऍडिशन काय, एक्स डिग्री प्लस वाय डिग्री, त्यांचं ऍडिशन काय, एक्स प्लस वाय इक्वल टू 5 पाय. पण तो कसा आहे, मग त्याचं कन्व्हर्जन आधी डिग्री मध्ये करावं लागेल. एक्स डिग्री प्लस वाय डिग्री इक्वल टू 5 पाय इंटू 180 अपॉन पाय, कैंसल. एक्स डिग्री प्लस वाय डिग्री इक्वल टू 900 डिग्री, that is equation 1. आणखी काय दिलंय, त्यांचा डिफरन्स किती आहे, एक्स डिग्री मायनस वाय डिग्री इक्वल टू, याचं काही कन्व्हर्जन करायची गरज नाही कारण हे ऑलरेडी डिग्री मध्ये आहे. हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करून एक्स आणि वायच्या किमती काढायच्या. कसे सॉल्व्ह करणार, ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2. 1 आणि 2 जर ऍड केले, एक्स डिग्री प्लस वाय डिग्री इक्वल टू 900, एक्स डिग्री मायनस वाय डिग्री इक्वल टू 60. ऍड केले तर वाय कॅन्सल, 2x डिग्री इक्वल टू 960 डिग्री. 2 पलीकडे डिवाइड घेतला, एक्स डिग्री इक्वल टू 960 अपॉन 2, काय 480 डिग्री. नंतर 1 आणि 2 चं सबट्रॅक्शन करा, एक्स कॅन्सल होईल, वाय ची किंमत मिळेल, किंवा मिळालेली एक्स ची किंमत 1 किंवा 2 एका ठिकाणी सबस्टिट्यूट करा. हे सोपं आहे. इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केली व्हॅल्यू, फ्रॉम 1 एक्स डिग्री म्हणजेच 900 डिग्री प्लस वाय डिग्री इक्वल टू 480 डिग्री, म्हणजेच वाय डिग्री सॉरी एक्स ची किंमत काय 480 आणि राईट साइड 900. एक्स ची किंमत 480 आणि राईट साइड आहे 900, म्हणजेच वाय इक्वल टू 900 मायनस 480 इक्वल टू 420 डिग्री, आणि म्हणजेच एक्स डिग्री इक्वल टू 480 डिग्री अँड वाय डिग्री इक्वल टू 420 डिग्री. या झाल्या व्हॅल्यूज डिग्रीज मध्ये. डिग्री आणि रेडियन दोन्ही युनिट मध्ये विचारलंय, याचं कन्व्हर्जन रेडियन्स मध्ये करायचं. 480 डिग्री इक्वल टू 480 इंटू पाय अपॉन 180. काय 0 0 कॅन्सल, 6 ने डिवाइड करता येईल, 8 पाय अपॉन 3 रेडियन्स. आणि
420 degree equal to 420 into pi upon 180. 0 कॅन्सल. इथे पण 6 ने डिवाइड करता येईल. 7 pi upon 3 radians, and therefore required angles in degree are 480 degree and 420 degree, and required angles in radians are 8 pi by 3 radian and 7 pi by 3 radians. घ्या एक सॉल्व करा. Find the two angles. Find the two angles in degrees and radians. In degrees and radians, such that their sum is 130 degree, 130 130 degree, and difference is 5 by 6 radians. 5 by 6 radians. सोडवा.
काय तर आन्सर 80 डिग्री अँड 50 डिग्री. 80 प्लस 50 130 आणि 80 मायनस 50 30. 5/6चं कन्व्हर्जन काय येतं 30 डिग्री. नेक्स्ट, in triangle ABC, in triangle ABC, measure of angle A, in triangle ABC, measure of angle A equal to 2 pi by 3 radians, and measure of angle B equal to 45 degree. 45 degree. Full stop. Find measure of angle C in both the systems. In both the systems. पहा काय करणार यामध्ये दोन्ही अँगल सारख्या सिस्टीम मध्ये आधी असणं आवश्यक आहे. म्हणजे एकतर 45 डिग्रीचं कन्व्हर्जन रेडियन्स मध्ये करायचं किंवा 2 पाय बाय 3 जो रेडियन आहे त्याचं कन्व्हर्जन डिग्री मध्ये करायचं. मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू 2 पाय बाय 3 रेडियन आहे त्याला डिग्री मध्ये कन्व्हर्ट करा आधी. मल्टिप्लाय करायला लागेल 180 अपॉन पाय. पाय कॅन्सल. 3 ना डिवाइड केला तर येईल 60 म्हणजे इक्वल टू काय आला. नाउ फॉर एनी ट्रायंगल ABC, in any triangle ABC, measure of angle A plus measure of angle B plus measure of angle C equal to काय असेल 180 डिग्री. आणि त्यासाठी आपण ते युनिट आधी डिग्री मध्ये कन्वर्ट करून घेतलं. मेजर ऑफ अँगल ए म्हणजे 120 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल बी म्हणजे 45 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 180 डिग्री. 120 प्लस 45 165 प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 180 डिग्री. 165 राईट साइडला घेतला. 180 मायनस 165 इक्वल टू काय येईल 15 डिग्री इज मेजर ऑफ अँगल सी. हे झालं डिग्री मध्ये. याचंच कन्व्हर्जन रेडियन मध्ये करायचं. 15 डिग्री इक्वल टू 15 इंटू पाय अपॉन 180. 15 ने जर डिवाइड केलं तर पाय बाय and therefore measure of angle C equal to 15 degree
और रेडियन मध्ये पाय बाय 12